स्टँडर्ड 8 लेसन नंबर 9 डिझास्टर मॅनेजमेंट 9वा धडा आहे आपत्ती व्यवस्थापन. यामध्ये आपण निम्या प्रकारच्या ज्या आपत्ती निर्माण होतात आणि त्यासाठी कोणतं व्यवस्थापन करायला आवश्यक आहे हे पाहणार आहोत. अर्थक्वेक. फर्स्ट डिझास्टर इज अर्थक्वेक म्हणजे भूकंप. सडन व्हायब्रेशन ऑन अर्थ अँड शेकिंग ऑफ अर्थ सरफेस ग्राउंड इज कॉल्ड अर्थक्वेक. भूकवचामध्ये अचानक कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यास भूकंप असं म्हटलं. दिस कॉज seismic waves leading to movements of earth surface like tremors, shaking or it goes up down. यामुळे भूकंपामुळे भूपृष्ठाचा काही भाग मागे पुढे किंवा वर खाली होतो. साहजिकच त्यामुळे भूपृष्ठ हादरते. द शॉक्स अँड वेव्स फॉर्म इन द इंटेरियर ऑफ द अर्थ स्प्रेड ऑन द सरफेस इन ऑल डायरेक्शन. भूकवचात निर्माण होणारे धक्के लाटा जमिनीच्या आत आणि वरच्या पृष्ठभागावरती सर्व दिशांनी पसरतात. द सेंट्रल पॉइंट ऑफ अर्थक्वेक इज द पॉइंट अबोव द इपिसेंटर ऑन द अर्थ सरफेस. यामध्ये भूपृष्ठावर असलेल्या बिंदूस भूकंपाचा केंद्रबिंदू असं म्हटलं जातं. स्ट्रॉंग कॉन्व्हल्यूस ऑर वेव्स ॲट फर्स्ट रीच टू द इपिसेंटर. देअरफॉर मेजर लॉस ऑकर्स नियर दॅट एरिया. तीव्र स्वरूपाच्या लाटा हादरे सर्वप्रथम केंद्रालगत येऊन पोहोचतात. त्यामुळे तेथे हानीचे प्रमाण सर्वात जास्त असते. शॉक्स ऑकर ड्यू टू एन अर्थक्वेक कॅन बी माइल्ड ऑर intensified on the earth and mild earthquakes occur in a larger number than the intensified or runners. भूकंपाचे हादरे सौम्य किंवा तीव्र अशा दोन्ही स्वरूपाचे असू शकतात. पृथ्वीवर होणाऱ्या विध्वंसक भूकंपापेक्षा सौम्य भूकंपाची संख्या खूप जास्त असते. एव्हरी डे अर्थक्वेक आर नोटिस्ड ॲट सम ऑर अदर प्लेसेस ऑन द अर्थ. पृथ्वीवर दररोज कुठे ना कुठे भूकंप होत असतो. अकॉर्डिंग टू द ऑब्झर्वेशन ऑफ नॅचरल अर्थक्वेक्स इन्फॉर्मेशन सेंटर एव्हरी इयर नियरली 12,400 to 14,000 अर्थक्वेक्स ऑकर ऑन द अर्थ. पृथ्वीवरती प्रत्येक वर्षाला सुमारे 12,400 ते 14,000 भूकंप होतात. यावरून हे लक्षात येते. फ्रॉम दिस इट इज नोटिस दॅट द अर्थ इज कंटिन्युअसली व्हायब्रेटिंग. पृथ्वी सतत कमी अधिक प्रमाणामध्ये कंप पावत असते हे आपल्याला दिसून येते. द मशीन इन्स्ट्रुमेंट विच रेकॉर्ड द अर्थक्वेक इज कॉल्ड सिस्मोग्राफ ऑर सिस्मोमीटर. भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास सिस्मोग्राफ म्हटलं जातं किंवा सिस्मोमीटर असं म्हटलं जातं. इथं डायग्राम दाखवलेली आहे. सिस्मोमीटर आहे. अँड द accentuation intensity is measured in Richter scale. This is one of the mathematical measuring unit. म्हणजे भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर स्केल या एककाचा वापर केला जातो. हे गणिती एकक मानलं जातं. इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक आर मेन्शन्ड बिलो. सडन याच्यामध्ये भूकंपाच्या परिणामांचे वर्णन दिलेलं आहे. कोणकोणते परिणाम होतात. आता यामध्ये पहिला भूकंपाची कारणे बघूया. कॉजेस ऑन अर्थक्वेक. व्हॉल्कॅनिक इरप्शन म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे. स्ट्रेस ऑफ बिग डॅम्स ऑन अर्थ. मोठमोठ्या धरणांचा जमिनीवर पडणारा ताण. मायनिंग म्हणजे खाणकामामुळे. देन अंडरग्राऊंड ॲटॉमिक टेस्ट. जमिनीच्या आत घेतल्या जाणाऱ्या अणुचाचण्या. वॉटर पर्कोलेट्स थ्रू द क्रॅक्स ऑफ द अर्थ. भूपृष्ठातून अंतर्भागात पाणी झिरपते. आणि ड्यू टू ट्रिमेंडस हीट द वॉटर कन्व्हर्ट्स इन टू स्टीम. आतील प्रचंड उष्णतेने त्या पाण्याची वाफ होते. द स्टीम फॉर्म ट्रायसेस टू कम आउट फ्रॉम द लूजनड अर्थ सरफेस कॉझिंग अर्थक्वेक. यामध्ये मग ती वाफ कमकुवत पृष्ठभागातून बाहेर येण्याचा प्रयत्न करते तेव्हा भूकंप होतात. इफेक्ट ऑफ ॲन अर्थक्वेक. चे परिणाम कोणते आहेत. लॉस ऑफ ह्युमन बिईंग्स, वाईल्ड ॲनिमल्स अँड पेट्स. मनुष्यासह वन्यजीव पाळीव प्राणी यांची जीवितहानी होते. इकॉनॉमिक लॉस ॲट लार्ज स्केल. मोठ्या प्रमाणावरती वित्तहानी होते. इलेक्ट्रिक पोल्स, पाईपलाईन्स, हाऊसेस, बिल्डिंग्स, रोड्स, रेल्वे ट्रॅक्स आर डिस्ट्रॉयड. विजेचे खांब, पाईपलाईन्स, घरे, इमारती, रस्ते, लोहमार्ग उद्ध्वस्त होतात. इकोसिस्टीम डिस्ट्रक्शन ड्यू टू लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी. जैवविविधतेचे नुकसान होऊन परिसंस्था धोक्यात येते. डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ रिव्हर्स, स्ट्रीम चेंजेस. नद्या नाले यांचे प्रवाह बदलतात. पॉसिबिलिटी ऑफ फायर इन सिटीज इन्क्रीजेस. शहरी भागात आग लागण्याचा धोका असतो. इफ देर इज अर्थक्वेक ॲट द बॉटम ऑफ द ओशन इट मे क्रिएट सुनामी वेव्स अँड देअर बाय लार्ज स्केल डिस्ट्रक्शन ऑफ कोस्टल रिजन.
समुद्राच्या तळाशी भूकंप झाल्यास त्सुनामी लाटा निर्माण होऊन किनारपट्टीच्या भागाचे खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान होण्याची शक्यता असते. लेवल ऑफ वॉटर टेबल चेंजेस, भूमिगत जलपातळी वर खाली होते. प्रिकॉशन्स टू बी टेकन ॲट द टाइम ऑफ अर्थक्वेक, भूकंपाच्या वेळी तुम्ही घरामध्ये कोणती दक्षता घ्यायची दक्षता कोणती. इफ यू आर ॲट होम, जर तुम्ही घरी असाल, then do not get scared and instead of running here and there, stand still at one place. भूकंपाची जाणीव झाल्यास न घाबरता किंवा सैरावैरा न पळता आहे त्याच जागी शांत उभे राहावे. Either sit on the floor or below the bed or any other furniture and cover yourself until the movement of earth stops. जमिनीवर बसा, टेबल किंवा पलंग कोणत्याही एखाद्या फर्निचर खाली जाऊन स्वतःला झाकून घ्या आणि जमिनीची हालचाल थांबेपर्यंत तेथेच थांबा. इफ देर इज नो टेबल ऑर एनी अदर शेल्टर, देन सिट इन एनी कॉर्नर ऑफ द रूम अँड कवर युअर हेड बाय फोल्डिंग युअर हँड्स अराउंड इट. जर कुठे टेबल किंवा डेस्क नसेल तर घराच्या एखाद्या कोपऱ्यात खाली बसून दोन्ही हात गुडघ्याभोवती त्यात तुमचा चेहरा झाकून ठेवा. इफ यू आर इन, इथं डायग्राम दाखवलेली आहे अशा पद्धतीने. इफ यू आर इन व्हेकल ऑर आउटसाइड द हाऊस, जर चालत्या वाहनात असाल किंवा घराबाहेर असाल तर देन पार्क युअर व्हेकल ॲट अ सेफ प्लेस अँड सीट इनसाइड इट. सुरक्षित ठिकाण पाहून लगेच वाहन थांबवा आणि तुम्ही देखील वाहनाच्या आतच थांबा. डू नॉट वेट नियर ऑर बिलो द टॉल बिल्डिंग, ट्रीज ऑर इलेक्ट्रिक पोल्स. बाहेर येण्याचे टाळा. इमारती, झाडे, विजेच्या ताराजवळ थांबू नका. अवॉइड डुईंग फॉलोइंग थिंग्स ड्युरिंग अर्थक्वेक, भूकंपाच्या वेळी हे करू नका. कोणकोणते बघा. अवॉइड युजिंग लिफ्ट द मल्टी स्टोरीड बिल्डिंग्स, इन्स्टेड यूज स्टेअरकेस. म्हणजे जर बहुमजली इमारती असतील, अनेक मोठमोठ्या बिल्डिंग असतील तर त्यामध्ये लिफ्टचा वापर करू नका, जिन्याचा वापर करा. डू नॉट सिट इन डिस्कम्फर्ट फॉर लॉंग, एका जागी अवघडलेल्या स्थितीत जास्त वेळ बसू नका. डू सम फिजिकल मुवमेंट, शरीराची हालचाल करा. आफ्टर द अर्थक्वेक देर इज पॉसिबिलिटी ऑफ फायर, हेन्स टू अवॉइड इट केअरफुली. स्विच ऑफ द मेन इलेक्ट्रिक सप्लाय. डू नॉट यूज कॅन्डल्स, लॅटर्न्स और मॅचबॉक्स, इन्स्टेड यूज टॉर्च और बॅटरी. भूकंपानंतर विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागू शकते, हे टाळण्यासाठी घरातील मेन स्विच बंद करा. अशा प्रसंगी मेणबत्त्या, कंदील, काड्या पेट्या याचा वापर करू नका. बॅटरी, टॉर्चचा वापर करा. अर्थक्वेक रेजिस्टन्स प्रूफ बिल्डिंग, भूकंपरोधक इमारती कशा केल्या जातात. द कन्स्ट्रक्शन which do not get damaged due to earth movements up to a certain limit are called earthquake resistant building. जमिनीची ठराविक मर्यादेपर्यंत हालचाल झाली तरी धोका होत नाही अशा बांधकामांना भूकंपरोधक बांधकामे असं म्हटलं जातं. टू कन्स्ट्रक्ट टॉल बिल्डिंग्स, इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट हॅज मेड सम कोड ऑफ कंडक्ट. Buildings are constructed as per IS 456 and earthquake resistant construction are performed as per IS 1819-3 criteria for earthquake resistant design of structure and IS 13920 ductile detailing of reinforced concrete structures subjected to seismic forces. Advanced technology is used for earthquake resistance construction. इमारतीच्या बांधकामासाठी भारतीय मानक संस्थेने काही कोड बनवलेले आहेत. यामध्ये मग इमारतीचे बांधकाम त्याप्रमाणे केले पाहिजे. भूकंपरोधक बांधकामासाठी निरनिराळ्या पद्धतीच्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. भूकंपरोधक बांधकामात प्रगत तंत्रज्ञान वापर केले पाहिजे. हे विशिष्ट असे हे मानकं दिलेले आहेत, यानुसार बिल्डिंग बांधल्या पाहिजेत. To get prior intimation about earthquake, modern equipments like laser ranging, very long baseline, geiger counter, creep meter, strain meter, tide gauge, tilt meter, volumetric strain gauge, etc. are used. भूकंपाची पूर्वसूचना मिळावा यासाठी लेसर रेंजिंग, व्हेरी लॉंग बेसलाईन, गायगर काउंटर, क्रीप मीटर, स्ट्रेन मीटर, टाईड गेज यासारखी आधुनिक साधने जी असतात ही वापरली जातात.